संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा अशी एक बातमी आता समोर येत आहे। कारण पहलगाममध्ये जो पाकिस्तानच्या दहशतवाद्यानं भ्याड हल्ला केला होता त्यामध्ये जे आहे ते पुरुषांची हत्या जी आहे ती त्या दहशतवाद्यांकडून करण्यात आली होती। आणि याला ज्यावेळी आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं त्यावेळी हे प्रत्युत्तर देताना भारतीय वायुसेनेमध्ये ज्या वीरांना ही कामगिरी बजावली त्यामध्ये अनेक महिला पायलट्सचा देखील समावेश होता। आणि अशी माहिती आता समोर येते। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी फ्लाइट लेफ्टनंट शिवाली देशपांडे मॅडम आहेत। मॅडम, महिलांच्या पराक्रमावर कधीच प्रश्नचिन्ह नव्हता, मात्र आता ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने याला नाव देण्यात आलं आणि त्यामध्ये महिला पायलटची संख्या होती आणि त्या महिला पायलट्समुळे आपण इतका मोठा नुकसान जे आहे ते पाकिस्तानचं करू शकलेलो आहे। तुम्ही वायुसेनेत आपली सेवा दिलेली आहे, किती अभिमानास्पद गोष्ट आहे भारतीयांसाठी। अरे अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ही। म्हणजे आणि त्याच्यातले पुष्कळ ज्या महिला पायलट्स होत्या आणि प्लस ज्या भारतीय सेनेमध्ये पण आहेत त्या आपल्याच म्हणजे माझेच अंडर त्या मुली स्टुडंट्स होत्या। आणि त्याच आता जेव्हा युद्धामध्ये होत्या तेव्हा इतकं जबरदस्त फिलिंग होतं ते की ह्या मुली युद्धामध्ये आहेत आणि त्या इतकं सुंदर काम करतायत। तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये फायटर पायलट्स म्हणून महिलांना घेणं सुरू केलं आणि ही खूप मोठं एक पाऊल होतं ज्याच्यामध्ये आपण फायटर पायलट्सना महिलांना बनवणं सुरू केलं। त्याच्यामध्ये आपल्याकडे सुखोई 30 आपल्याकडे बाकीचे जे एअरक्राफ्ट्स आहेत त्याचे फायटर पायलट्स ह्या मुली आहेत, महिला आहेत। आणि जे आत्ता ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं त्याच्यामध्ये Su-30चा सुखोई 30 ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आला। आणि तुम्ही हे पण बघितलं असेल की आदमपूरला ज्या वेळेला आपले प्रधानमंत्री गेले होते सगळ्या जवानांना भेटायला आणि त्यांना शाबाश द्यायला आणि जोश वाढवायला, त्यावेळेला पण त्याच्या सगळे जवान आणि सगळे ऑफिसर्स ज्यांच्याशी आपले प्रधानमंत्री हे बोलत होते तेव्हा पण त्याच्यामध्ये महिला दिसल्या पायलट आपल्या वायुसेनेच्या। तर त्या सगळ्या पायलट आणि ते सगळे आपले जे जवान आहेत ते सीमेवरती होते आणि त्यांनी ह्या युद्धामध्ये चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। फक्त भारतीय वायुसेना नव्हे तर एअर डिफेन्स आर्टिलरीमध्ये पण महिला आहेत आणि भरपूर आणखीन बाकी क्षेत्रांमध्ये महिला आहेत जे तिथे वेस्टर्न सेक्टरवरती बॉर्डरवरती होते। तर म्हणजे सैन्यामध्ये आम्ही महिला ऑफिसर आणि पुरुष ऑफिसर यांच्यामध्ये कधी भेदभाव करत नसतो। आणि आपण जेव्हा सैन्यामध्ये कुठल्याही युद्धाला जातो तेव्हा आम्ही सगळे जे असतो ते देशाचे सैनिक असतो। तू महिला आहे किंवा मी पुरुष आहे असं अजिबात नसतं। आणि खूप गर्व वाटतो सांगताना की आपल्या देशाच्या महिला या अतिशय शूरवीर आहेत, अतिशय इंटेलिजंट आहेत। आणि अशाच इंटेलिजंट आणि शूरता आणि वीरता असलेल्या महिला या ज्या सैन्यात आहेत ते उत्कृष्ट काम सैन्यामध्ये आता करून राहिले आहेत। मॅडम, तुम्ही बोललात की त्यातल्या अनेक पायलट्स तुमच्या हाताखाली शिकलेले आहेत। किती आव्हानात्मक हे सगळं असतं। तंत्रज्ञान प्रगत होत आहेत आणि या प्रगत तंत्रज्ञानामध्ये अशा वेळी ऑपरेशन राबवणं म्हणजे शांतीच्या काळात एखाद्या वेळा ठीकही बोलता येईल आपल्याला, पण ज्यावेळी असे ऑपरेशन्स असतात आणि थेट अचूक निशाणा साधत पाकिस्तानचं प्रचंड नुकसान यामुळं सगळं आपल्या या महिला पायलट्सने करून दाखवलेलं आहे। अगदी खरी गोष्ट आहे की हे जे युद्ध सध्या झालं होतं जे 4-5 दिवस चाललं हे युद्ध खरं तर टेक्नॉलॉजिकली खूप जास्ती ॲडव्हान्स्ड युद्ध होतं। एक आर्टिकल लिहिलं गेलं आहे अमेरिकामध्ये एका न्यूजपेपरमध्ये की अमेरिकानी ह्या भारताच्या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटकडून काही शिकावं। आणि जेव्हा भारताने या युद्धामध्ये सगळे आत्मनिर्भर भारतवाले सगळे जे हत्यार वापरलेले आहेत ते वापरलेले आहेत। आपल्याकडे जे ड्रोन्स होते जे हार्पून ड्रोन्स आहे, मग जे हरूप ड्रोन्स आहेत, मग आपल्याकडे स्टारलाइट आहे, तर हे जे ड्रोन्स होते या ड्रोन्सनी पण अगदी अचूक काम केलं आहे। आणि या टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट्सच्या जगामध्ये जेव्हा आपण आपले अत्याधुनिक हत्यार जेव्हा वापरतो तेव्हा फक्त त्या वेपनमध्ये किंवा फक्त त्या विमानामध्ये जे टेक्निकल इम्प्रूव्हमेंट्स असतात त्याचं नॉलेज नसून तुम्हाला युद्ध कसं लढायचं, स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल कसे मूव्स करायचे ह्या सगळ्या गोष्टी पण शिकाव्या लागतात। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिला इतक्या निपुण होत्या आणि त्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे हे बघून खरंच छाती गर्वाने प्रफुल्लित होते। मॅडम, हा पाकिस्तान अशा हरकती करत असतो
त्यांनी आपलं निवडून जे आहेत ते लोक मारले होते. आपल्या महिला पायलटनं उत्तर देणं कुठेतरी ती एक भारताची स्ट्रॅटेजी देखील होती. एका प्रकारे आपण पाकिस्तानला हे देखील उत्तर दिलेलं आहे का? आपण ह्या पूर्ण ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव का दिलं गेलं? आपले पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी यांनी हे नाव ऑपरेशन सिंदूर दिलं. आणि ते का दिलं? पहलगाममध्ये जो भयाड हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपल्या देशाच्या महिलांचं सिंदूर हे पुसल्या गेलं होतं. आणि त्याचा जो आपल्याला जी जखम झाली होती ती इतकी खोल जखम होती, कारण त्या आतंकवाद्यांनी त्या महिलांना म्हटलं जाके मोदी को बताओ. आणि त्या गोष्टीसाठी आपण जो हल्ला केला, आपण पण अगदी स्पष्ट जगाला सांगितलं आणि त्याचे पुरावे पण आपण दाखवले की आपण हल्ला फक्त आतंकवादी ठिकाणांवरती केला होता. ज्या दिवशी म्हणजे स्ट्रॅटेजिक किती डिप्लोमॅटिक आपण पहिले पाऊल घेतलं की सिंधू नदी करार आपण रद्द केलं, पाकिस्तानशी कुठलाही व्यापार होणार नाही ते सगळं रद्द केलं, त्यांचे जे राजदूत होते आपल्याकडे अँबॅसेडर्स त्यांना वापस पाठवलं, आपले तिकडून वापस बोलवून घेतलं, कुठलीही प्रकारची चर्चा नाही होणार, या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर मग जाहीर झालं की आपल्या देशामध्ये सिव्हिल डिफेन्सची मॉकड्रिल होईल. म्हणजे त्या सिव्हिल डिफेन्सची मॉकड्रिल होईल हे देशामध्ये जाहीर केलं. आणि पाकिस्तानला वाटलं की चला बाई हे लोक नुसती तयारी करतायत. त्याच दिवशी रात्री आपले जे मिसाईल्स होते आणि आपले विमानं होते त्यांनी आतंकवादी जिथे ठिकाणं आहेत फक्त तिथेच हल्ला केला. जसं लष्कर ए तय्यबाचं मुरीद आहे, तसंच बहावलपूर, मुझफ्फरपूर, तर इथे या ठिकाणांवरती आपण हल्ला केला. तर त्या हल्ल्यामध्ये देखील आपल्या महिला पायलट होत्या. आणि हे सगळं जे ऑपरेशन आहे याच्यामध्ये महिलांना अपॉर्च्युनिटी मिळावी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी असं काही ठरलेलं नव्हतं, पण ॲक्सिडेंटली त्या तिथे पोस्टेड होत्या. आणि सिंदूर महिलांचं जे पुसल्या गेलं होतं ते वापस आणण्यासाठी किंबहुना त्याचं एक चोख उत्तर देण्यासाठी ही असं पाऊल घेतलेलं होतं. दुसरी गोष्ट तुम्ही बघितलं असेल की जे ब्रीफिंग झालं होतं ते पण 2 महिला अधिकाऱ्यांनी घेतलं होतं, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग. तर हे सगळ्या गोष्टी सिम्बॉलिक होत्या, कारण पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं. आणि आपण जेव्हा हे ब्रीफिंग दिलं तेव्हा आपण कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांना घेतलं हे दाखवायला जगाला की भारत हा सर्व धर्म समभाव याच्यामध्ये विश्वास नाही ठेवत फक्त, पण ह्याच्यावरती काम पण करतं. आणि असा माझा हा बलाढ्य देश आहे, ज्या देशावरती कोणीही जर तिरछ्या नजरेने बघेल तर त्याचे डोळे आम्ही काढून टाकू, एवढी हिंमत आमच्यात आहे. मॅडम, 2 प्रश्न याच्यातून होतात की एकतर भारतीय सैन्यामध्ये म्हणजे तिन्ही याच्यामध्ये आता महिलांचं कर्तृत्व सिद्ध झालेलं आहे का? आणि आपण सोशली पण जेव्हा पाहतो त्यावेळी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं भारतानं आतापर्यंत केलेल्या सगळ्या उपाययोजनांचं हे फलित असं म्हणायचं का? प्रश्नच नाही. महिला सक्षमीकरण करणं हे फार गरजाचं होतं काही काळापूर्वी. पण आता मला म्हणजे आपण काही जर क्षेत्र सोडले तर बाकीच्या क्षेत्रांमध्ये मला असं नाही वाटत की महिला सक्षम नाही आहे. फक्त एवढंच आहे की महिलांना त्यांच्या ताकदीची जाणीव, त्यांच्या शक्तीची जाणीव, त्यांच्या केपेबिलिटीची जाणीव हे करून देणं फार गरजेचं आहे. ते एकदा आपण करून दिल्यानंतर मग महिलांना कोणी थांबवू शकत नाही. हा पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, भारतीय सैन्यामध्ये महिलांना घेण्याचं जे मोठं पाऊल होतं त्या पावलाने आज आपल्याला एवढं यश मिळालेलं आहे की महिलांना सैन्यामध्ये परमनंट कमिशन दिलं गेलेलं आहे. आणि या महिला फक्त आर्मी नाही तर नेव्ही आणि एअरफोर्स इथे पण अप्रतिम कामगिरी करून राहिलेले आहेत. आपण भरपूरशा अशा बातम्या वाचतो की महिलांनी पॅरा जम्पिंग पण केलेलं आहे सैन्यामध्ये, त्यांना पॅराचे विंग्स मिळालेले आहेत. आणि आपण काही पुष्कळ ठिकाणी असं पण ह्या गोष्टी ऐकतो की आता महिला आता आणखीन एक पाऊल पुढे जाणार आहेत. मी तर त्या दिवसाची वाट बघतीये जेव्हा महिलांना इन्फंट्रीमध्ये घेणं सुरुवात करतील आहेत आणि कमांडो ट्रेनिंग हे महिलांना सुरू करतील आहेत.
नक्कीच या सगळ्या पुरस्कारांची खरं तर गरज नाही, कारण त्यांनी आपलं शौर्य दाखवलेलं आहे. मात्र तो दिवस देखील लवकरच येईल की भारतीय सैन्यामध्ये असलेल्या महिलांना देखील AVM असेल किंवा शौर्य पुरस्कार असेल असे पुरस्कार देखील प्राप्त होईल, कारण त्यांनी खऱ्या अर्थानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून महिला शक्तीची ताकद, मातृशक्तीची ताकद काय असतं हे पुन्हा एकदा या जगाला दाखवून दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मेहतेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.